आणि खरे दागिने घेऊन यायचे. 8 दिवसात जर दागिने आणलेस तर हा साखरपुडा होणार नाही. कोणी माझं पाठलाग करताय का? बाबाजी 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 मला बाहेर काढा ना, बाहेर काढा मला बाबाजी. बाहेर काढू? तुला बाहेर काढू? आणि मग आत कशाला टाकला तुला? बाहेर काढायचंच होतं तर आम्हाला काय दुसरा उद्योग नव्हता होय ग? बाबाजी मी खूप महत्वाच्या कामाला चालले हो. तुझ्या महत्वाच्या कामापेक्षा आमचं काम लय महत्वाचं आहे. गुरु जिंगरोबांचा अपमान केला तू, या गुरु नागोजीचा अपमान केला तू, आणि आम्ही काय मुख गिळून गप्प बसणार होय ग? आता बघ, जलंबर या खड्ड्यातून तुला बाहेर येऊ देत नाही आम्ही. बाबाजी मला बाहेर काढा हो. रड रड रड, अजून रड, मोठमोठ्यांनी रड, बॉम्बा मार, बेंबीच्या देठापासून आक्रोश कर, वाचवा वाचवा म्हण, हाता पाया पड, इनवणी कर, काय बी कर. आता बघतोस तुला कोण वाचवायला येतंय ते. काय गे हाय तोच घालतीस नाही का तू?
मनोरमाच्या नाकी 9 आणतीस. हो नाही हो, सासूबाई माझ्या आई सारख्यात आणि त्यांनीच मला हे काम सांगितलंय हो. अरे हट, काय बी सांगते. मनोरमेनं नाही सांगितलं तुला. माझा बाप चोर आहे. हा, पळून गेला पंढरपूरला. नाही याचा कलंक पोसण्याची एक संधी दिलती, फक्त एक डाव. अहो खरंच हो, माझ्या आप्पांनी काहीच नाही केलंय. पण काय रे बाहेर्या, असा बाप असण्यापेक्षा नसलेला बरा. काय वाटतं तुला? तर पोरीला चक्रव्यूहामध्ये सोडून रणांगणामध्ये शस्त्र टाकून हिचा बाप पळून गेला. हिला वाटत असेल नेहमी सारखे ते चेटकी येतील हिला वाचवायला. हा? पण आज नाही, आज नाही. मागच्या वेळेला पाऊस पडला. अरे मग पडू दे की. आज भी पाऊस पडू दे, भरपूर पाऊस पडू दे. कारण सकू कुठाय? कुठाय सकू? अरे कुठाय सकू? नुसतं पाऊस नको, वादळ येऊ दे. वादळ, मोठं वादळ येऊ दे. कारण सकू कुठाय? रानामध्ये वनवा पेटू दे, समधीकडं वनवा पेटू दे. कारण सकू कुठं खड्ड्यात. सकूला पळता येणारच नाही. कारण सकू कुठे? खड्ड्यात. सकू, आमच्याशी दगा करते तू. आमच्याशी, आमच्या भक्तांना चेटूक करून घाबरवते तू. काय समजली का स्वतःला तू? आता बघच, बघच काय दशा करतो मी तुझी. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. आता या मातीत जित्ता गाडणार आहे मी तुला. जित्ता गाडणार आहे. अरे बघता काय नुसतं? जरा सुरुवात माती टाकायला. अरे बघा, असं नक्षीकाम आम्ही राजवाड्यात दाखवतो. कोणी उठून करू शकणार नाही असा एक एक डाग आहे हा. माणिककडे नसेल असेच नक्षीकाम निवडले पाहिजे. हा, आला आला, दिगू आला. ये बाळा ये, वेळेवर आलास. तुझ्या बायकोसाठी यातले कुठले दागिने ठेवू तूच सांग. सखूसाठी सखू भूतकाळ आहे, वर्तमान आणि भविष्य माणिक आहे. मग मला भूतकाळातच राहू द्या. घडोघडी माझा अपमान मी सहन करणार नाही. हा दिगू, टाका टाका टाका.
बस थांबा थांबा जरा थांबा. काय मग सखूबाई कसं वाटतंय माती पडते की नाही समध्या बाजूनी. आता हळू हळू योग खड्डा आहे की नाही असा भरत जाणार मातीनं. हे माती अशी भरत 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 वर येणार आणि तू अशी या मातीमध्ये खाली 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 रोतात जाणार. समजलं काय? हा आली का घोट्यापर्यंत माती आली? अरे बाहेर अरे काय करताय तुम्ही? पटापटा हात चालवा करा पटापटा. बाबाजी असं नका हो करू. मी तुमच्या नातीसारखी आहे ना हो. मला मातीत नका हो गाडू. गप्पा काय बोलतो इकडं? मातीकडे ध्यान दे. माती कुठपर्यंत आली ते बघ. आता आली की नाही गोडग्यापर्यंत आली माती आली की नाही? हा आता हळूहळू वाढत जाणार ते. अरे तुम्ही काय करता? पटापटा टाका ना माती टाका. लगेच सखूच्या मानेपर्यंत येईल माती. मानेपर्यंत या टाक 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 टाका. बाबाजी असं करू नका हो. मला बाहेर काढा बाबाजी. थांबा जरा. बोल काय? बाबाजी मला बाहेर काढा हो. भैरव काकांना त्यासाठीच थांबवलंय ना तुम्ही. खुळे अगं जित्यपणी मरण बघता यावं स्वतःच्या डोळ्यांनी म्हणून थांबवलं या समध्यांना. आता बघा येऊ माती आहे की नाही अशी चढत चढत पार तुझ्या इथं गळ्यापर्यंत येईल. मग तुझा यो भोळा बाबडा चेहरा आहे की नाही तो बी मातीत जाईल. तुला श्वास बी घेता येणार नाही. गुदमरायला येईल गुदमरायला. किडे मुंग्या डोंगळे समजे तुझ्या अंगाचा चावा घेतील. मरण 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 होईल तुझं मरण. बाबाजी मला काय इतकी भयानक शिक्षा देताय? मला बाहेर काढा हो. ए सखू अशा मोतीला तूच कारणीभूत आहेस. कशाला पुन्हा पुन्हा तोच विषय. पण आता तू अंतिम सत्याच्या जवळ आहे. तुला लवकरच अंतिम सत्य भेटणार आहे. मरण मरण भेटणार आहे तुला. मरण तडपडत झुरत झुरत मरणार आहेस तू. तुझ्या हट्टीपणाची तुझ्या जिद्दीपणाची शिक्षा आहे तुला आई. बाबाजी नका हो. मला सोडा बाबाजी. सोडा ना मला बाबाजी. आता थोड्याच वेळात इथं सखूबाईंची समाधी असणार आहे. एका चेतिनीची जिवंत समाधी. सखूच्या अधीन जाऊन माझा अपमान खूप केलायस तू आणि मी तो सहनही केलाय. कारण मला माझा मुलगा सुखात बघायचा आहे. हे माझं सुख आहे असं तुला खरंच वाटतंय रमाई? मी तुझ्या सुखासाठी धावपळ करतेय आणि तू मला छिडकारतोयस. अगं मग मी काय करू? सखूला विसर. परत तेच. माणिक तुझी बायको होऊन या घरात येणार हे निश्चित आहे. आता रमाईला दुखावू नकोस.
तिच्या मनासारखं काहीतरी कर. आजवर मी रमाईच्या मनासारखंच करत आलो. मग माणिकशी लग्न सुद्धा वहिनीला वाटतंय म्हणून कर. तू यापुढे समजूतदारीनं वागला नाहीस तर टोकाचे निर्णय मला सुद्धा घेता येतील दिगू. ज्या कठीण वाटांवर चालत मी हा ऐश्वर्य संपन्न डोलारा उभा केला ना, त्या वाटांवर माझ्या रक्ताचं पाण्याचं अर्घ्य दिलंय. तेच काढले, जखमी झाले, पण वाट सोडली नव्हती. बघ मागे वळून, त्या वाटांवर माझ्या रक्ताळलेल्या पावलांच्या खुणा दिसतील तुला अजूनही. रमाई तू आता तुला उगाच कृतज्ञ व्हायचंच असेल ना तर माझी काहीच हरकत नाही, पण तुझ्या आयुष्यातनं आई हा शब्द कायमचा पुसला गेला असेल. ही धमकी नाहीये. तुझ्या आईला तू ओळखलं नाहीयेस म्हणून सावध करते. तुला माणिकशी लग्न करावंच लागेल. अगं तू तुझ्या इटुरायला नेहमीसारखी हाक नाही मारली. मला वाचवायला ये, वाचवायला ये. कुठं आहे तुझा इटुराया? अगं बोलव की त्याला, बोलव तुझ्या सख्याला, बोलव. त्याला म्हणाव इथं मी मारायला आली आणि तू कमरेवर हात ठेवून कुठं उभा आहे? आबाळात काय करतोय ये खाली. अगं म्हण त्याला. कुठं आहे? झोपला का काय? ए इटुराया झोपला? तुम्ही आता विठुरायाला हाक मारली तर तू माझा हाक स्वतः घे. नाही नाही नको, विठुरायाला गुदमरलेलं मला नाही चालणार. मी का हाक मारू? माझा विठुराया माझी काळजी घेईल. अरे काळजी म्हणून तर येईल की नाही धावत? मग बोलव ना, हाक मार त्याला. इटुरायला हाक मार, बोलव त्याला. मी बोलू? अरे इटुराया हे बघ इकडे, तुझी भक्त बघ संकटात आहे. तिचा जीव जातोय. कुठे रे तो? ये की खाली. ए इटुराया, कुठे इटुराया? अरे बोलवा. सगळेजण माझ्या सखूला चिडवण्यासाठी हाका मारतात. तर छान, त्यानिमित्ताने का होईना तुमच्या मुखात माझं नाव तरी आलं. पण समजा मी खरंच आलो तर चालेल?
अरे आपण कसे आलो इथं या खड्ड्यामध्ये? या खड्ड्यात आपण कसं? सकू कुठे? सकू कुठे? सकू सकू काय? अरे सकू कुठे? इथे कशी काय आले? म्हणजे मी बघितलं ते स्वप्न होतं का? माझ्या अंगावर माती लागली आणि म्हणजे ते स्वप्न नव्हतं किंवा भासही नव्हता. विठुरा, तूच माझी सुटका केलीस ना रे. तूच करतोस ना हे सगळं. नेहमी माझ्या हाकेला धावून येतोसच, पण आज बाबाची हाका मारत होते तरी तू धावून आलास. किती कोरडेस रे तू विठुरा. पण आता मला दागिने शोधायला पण पळते, मला बोलते ते. मी लवकर लवकर दागिन्यांपर्यंत पोचायलाच हवं. सकूच्या लग्नात मी हीच बोरमाळ सकूच्या गळ्यात पाहिली होती. तेव्हाच ठरवलं की खऱ्या दागिन्यातील बोरमाळ ही मीच घेणार. मोठी शाणी आहेस ग. तू सकूच्या लग्नात बघितली होतीस ना. मी तर दादा आजोबांनी सकूला दिले तेव्हापासूनच यावर नजर ठेवून होते आणि ही बोरमाळ मला छान दिसेल. एक हात तोडला ना तसा दुसरा हात पण कचकन तोडेन. ए आई, ही बघ ना माझ्या हातावरून बोलते. काय ग तुम्ही गप्प बसा. सारख्या काय भांडत असता ग. अशानी एकही दागिना देणार नाही तुम्हाला. आणि इंदू, हाड वैद्यांनी कसा बसा जुळवलाय तिचा हात. त्या हातावरून काही करू नकोस. धड्याने लग्न करून जा एकदा सासरी, म्हणजे माझी जबाबदारी संपली. असा हात बीत मोडता कामा नाही. आई, तू आम्हाला दागिने देणार नाही, मग सकूचे दागिने कोणाला देणार? काय ग तुझी अक्कल? आई लगेच जाऊन ते सकूला देणार आहे का? आई आपलं असंच म्हणाली. बघ हा बिंदू, पुन्हा माझी अक्कल काढली तर हाच हात खरंच पिरगळेन. आता मात्र खरंच धपाटे घाली ना. किती वेळा सांगितलंय का तुम्हाला, सखूचे दागिने सखूचे दागिने नाही म्हणायचं. हे दागिने सखूचे आहेत का? दादानी दिलेत आजीचे दागिने तिला. ती आजी पण तुमची आजीच आहे ना. मग उगाच तारे तोडू नका. कुठेतरी काहीतरी पचकल आणि मला अडचणीत आणाल. हे दागिने तुमचेच आहेत, दोघींना वाटून देणार आहे मी. तोपर्यंत भांडू नका सारख्या. मामी,
अगं बाई, सखू आली की काय? ए तिच्या नजरेस नाही पडता का? मग आवरा आवरा. मामी